नमस्कार, एव्ही स्टोरी बुक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहूयात श्री स्वामी समर्थांची गोष्ट. चोळप्पाच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते. स्वामी म्हणतात, जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे, लक्ष केंद्रित करावं लागते. आपण पाहूया स्वामींची कथा. खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच. चोळप्पाची सासू पारायण करत असते. तिला त्रास होतो. चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात, निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते. स्वामी मान्य करतात, पण समज पण देतात. पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो? कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी. देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी. चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव पडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो. वामन बुवा स्वामींना पाहताच राहतात. एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचं अन्न आणून घास भरवतात. नैवेद्याचं अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते, पण स्वामी दुमानत नाहीत. स्वामी सांगतात, पोती नुसतं वाचू नका, आचरणात आणा. अंधश्रद्धा, सोवळं ओवळं यांच्या जास्त नादी लागू नका. चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात, पण चोळप्पा काही ऐकत नाही. तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात. मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु खोलप स्वामीकडे जातात. खोलप स्वामी मूठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात. वामन बुवा चमत्काराला दुमानत नाही. उलट ते घोलप स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थाबद्दल सांगतात. घोलप स्वामी सोन्याचं लालच देऊन आपला शिष्य करू पाहत आहे असे वामन बुवांना आणि घोलप स्वामी यांच्यात वादविवाद होतो. जाता जाता वामन बुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला. तिकडे शास्त्री बुवा घोलप स्वामीकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात. अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात. पण काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही. त्यांना वाटतं की वामन बुवांनी आपली विद्या हिरावली आहे, म्हणून सूड घ्यायला घोलप स्वामी धर्मशाळेत जातात. घोलप स्वामी एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवावर टाकायला जातात. पण त्यांना धोंडे टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात. धोंड्याच्या आवाजांनी वामन बुवा जागे होतात. त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते. ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात. काही वेळांनी घोलप जागे होतात. त्यांना स्वामींच्या समर्थांच्या प्रचिती येते. ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात. स्वामी बोध करतात, घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये. अरे, आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकाच्या कल्याणाकरता करावा.
ही कथा तुम्हाला आवडल्यास प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.